तसाच मीरा भाईंदरमध्ये झालेला आहे। तिथेही भारतीय जनता पार्टीची फार मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे। त्या ठिकाणी गीता जैन असतील, नरेंद्र मेहता असतील, इकडे आमच्या ठाण्यामध्ये संजय केळकर असतील, तुमच्या 2 आमदारांच्या जीवावरती या ठिकाणी साठे लोट्याचं राजकारण करत असताना मुख्यमंत्र्याला आमचं सांगणं आहे, आज आम्ही महायुतीतील घटक आहोत, परंतु कल्याणच्या त्यांच्या पुत्रासाठी, त्यांच्या सुपुत्रासाठी, श्रीकांत शिंदे यांच्यासाठी त्यांनी जी वाटाघाटी केलेली आहे, तिथे त्या ठिकाणी उबाठा गटाने त्या ठिकाणी किरकोळ उमेदवार दिला आणि त्या ठिकाणी साठे लोट्याचं राजकारण केलं। तिथे कोणताही प्रचार न करता त्यांचा मुलगा त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे आणि म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी नरेश म्हस्के नावाचा एक कार्यकर्ता, म्हणजे महापौर जरी असला तरी त्यांचा आम्हाला माहिती आहे की त्यांच्या वार्डाच्या बाहेर त्यांचे काही चालत नाही। आज आम्ही एवढेच सांगू इच्छितो की ते ज्या पद्धतीने आहे, आज महायुतीचं काय व्हायचं आणि महायुतीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची ते आमचे नेते मंडळी घेतील। आज सकाळी जी कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नवी मुंबईच्या व्हाईट हाऊसमध्ये झाली, त्या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये जिल्हाध्यक्ष संदीप नाईक असतील किंवा गणेशजी नाईक साहेब असतील आणि इच्छुक उमेदवार संजीवजी नाईक साहेब असतील यांनी आपली भूमिका विशद केली, परंतु कार्यकर्त्यांच्या भावना ज्यावेळेस त्या ठिकाणी भावनांचा उद्रेक झाला, कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आपण सातत्यानं, मग पूर्वीच्या कालखंडात त्या पक्षाच्या माध्यमातून 25 वर्षे सातत्यानं महानगरपालिका गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली वाढली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास केला आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव असणारी महानगरपालिका आज गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वरदान आहे, सातत्याने 1 नंबरला येते सगळ्या बाबतीत। आणि ते सगळं असताना देखील त्यांना डावलण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक घेतलेल्याची भावना आणि सगळ्यांची झालेली आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आम्ही कशासाठी नरेश म्हस्के यांचा प्रचार करायचा, कशासाठी त्यांचा चिन्हाचा वापर करायचा आणि ते चिन्हाचा जर वापर करणार असतील आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे त्या ठिकाणचे शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत, तथाकथित कार्यकर्ते, त्यांनी जी भूमिका गेल्या 1.5 महिन्यामध्ये घेतली आहे की संजीव नाईक साहेबांना कोणत्याही परिस्थितीत निवडून येण्याचं सोडून द्या, पण त्यांना उमेदवारीच त्यांना द्या, भेटू नये म्हणून अशा पद्धतीच्या बैठका सातत्यानं घेतल्या। सातत्यानं त्यांच्यावरती चित्रविचित्र आरोप करून त्यांचं उमेदवारी कशी घटल या पद्धतीने पाहिलं गेलं आणि म्हणून या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा आरोप आहे, आज संजीव नाईक साहेबांची उमेदवारी गेलेली आहे। संजीव नाईक साहेब काय उन्हा उमेद झालेले नाही, एका याने कावळ्याच्या शापाने काही कोण म्हातारा होत नाही, परंतु या ठिकाणी नाक दवून बुक्क्याचा मार सहन करण्याची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांच्या याच्यावरती आलेली आहे आणि आज आम्ही प्रचार करायचा, तो कशासाठी प्रचार करायचा आहे त्याहीपेक्षा सगळ्यांनी उद्रेक होऊन आज सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। 539 पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामे दिले आहेत। त्याच्यामध्ये महामंत्री आहेत, या ठिकाणी नेत्र शिर्के महामंत्री आहेत, सूरज पाटील आहेत, अनेक महामंत्री आहेत, मी जिल्हा उपाध्यक्ष आहे, जिल्हा उपाध्यक्षाचे अनेक पदाधिकारी आहेत, डॉक्टर नाथ आहेत, या युवा मोर्चाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अमित बेटकर आहे, महिला अध्यक्ष माधुरी सुतार आहे, सगळेच आहेत, सगळे पदाधिकारी आहेत। 65 नगरसेवक आहेत, 65 नगरसेवक जे भारतीय जनता पार्टीच्या विचारावरती देवेंद्र फडणवीस असतील की नरेंद्र मोदीजी असतील यांच्या विचारावरती प्रेम करून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले सगळ्यांनी राजीनामे दिले आहेत आणि आज आमची सगळ्यांची भूमिका आहे की या ठिकाणी आम्ही जोपर्यंत पक्ष भूमिका घेत नाही तोपर्यंत महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आमची खंत, आमची व्यथा आणि आमचा उद्रेक या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांना भेटायला आलेलो आहे। जरी प्रदेशाध्यक्ष भेटले नाही तर आमच्या भूमिका त्या पदाधिकाऱ्यांकडे आम्ही पोहोचवणार आहोत आणि ती भूमिका आमची नसून या ठिकाणी नवी मुंबईतल्या जनतेची भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विशद करतो, ही जी भूमिका आहे ही फक्त 539 लोकांची नाही, या ठिकाणी BLA बूथ प्रमुख, त्याप्रमाणे BLA 1 BLA 2 हे सुद्धा हजारो लोक ते सत्र चालू आहे आणि त्यांचे सगळे राजीनामे येणार। सगळी नवी मुंबई म्हणजे जे काठावरती असणारे, जे विरोधात असणारे सुद्धा आज खेद व्यक्त करतायत की आज संजीव नाईक सारखा उमेदवार डावलला गेलेल्यामुळं सगळ्यांच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे। रवींद्रजी, एक गोष्ट सांगा, आता तुम्ही नाराज आहात, अपक्ष उभे राहतात का संजय? मी नाराज नाही, जनता नाराज आहे, कार्यकर्ते नाराज आहे, पक्षाचे पदाधिकारी नाराज आहे। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जी ऐका ना, जी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि आमचा नेता संयमी आहे, आमचा नेता साधा भोळा आहे, संयमी आहे। आज सुद्धा असे सगळे कार्यकर्ते भूमिका घेत असताना त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही, याचा अर्थ कार्यकर्ते गप्प बसणार नाही। आज दादांना आम्ही सांगितले, दादा आम्ही तुमच्याशी सहमत आहे, परंतु तुम्ही आता शांत बसा। कार्यकर्त्यांनी हे जंग हातामध्ये घेतलेला आहे आणि आम्ही कुणीच गप्प बसणार नाही। प्रश्न हा वैयक्तिक नाही, व्यक्तीचा नाही आणि आम्हाला जोपर्यंत आमचे उमेदवार संजीवजी नाईक साहेबांना तिकीट दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही हा निषेध थांबवणार नाहीये। हा प्रश्न वैयक्तिक नाहीये, गणेश नाईक साहेब, संजीव नाईक साहेब ही उमेदवाराची गोष्ट नाहीये। शहराच्या अनुषंगाने शहरातलं चालू असलेलं भवितव्य, वाढता आता आलेला एअरपोर्ट असेल, पुढील लोकसभेच्या अनुषंगाने प्रश्न असतील, संजीव नाईक जेव्हा खासदार होते तेव्हा लावून धरलेले प्रश्न, त्यानंतर खासदार नसताना रेल्वेचा प्रश्न असेल, दिघा रेल्वे स्टेशन आता चालू झालं, मोगली धरण असेल रेल्वेचं, इतर एअरपोर्टच्या कित्येक प्रश्न सातत्याने दिल्ली मार्गे जाऊन त्यांनी मार्गी लावण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आणि हे सातत्य मोदी साहेबांच्या बरोबर 400 पारच्या भूमिकेने जेव्हा हा व्यक्ती सभागृहात बसेल तेव्हा जनहिताच्या दृष्टिकोनातून पावले उचलेल आणि म्हणून संजीव नाईकांसाठी आमचा आग्रही भूमिका आहे आणि तो योग्य उमेदवार आहे हेच आता इथं सिद्ध होतं। आज ठाणे लोकसभा मतदारसंघ के
एक मराठी प्रश्न, यापूर्वी पण तुम्ही असा दबाव टाकला शरद पवार यांच्या राष्ट्रपती होते त्यावेळेस, ते पुन्हा एकदा दबाव तंत्र टाकण्याचा हे आहे का? भाऊ हा दबाव तेव्हा दबावतंत्र वगैरे काही नव्हतं, काही दबावतंत्र नाही. आम्ही जनतेचा आज कार्यकर्त्यांचा रेट आहे, कार्यकर्त्यांची हे काही नाही. कार्यकर्ते नाही, हे भाजपाला टेक्निकली समजा इथं जेव्हा बोलत दिघे साहेबांनी, जेव्हा राम कापसे साहेब खासदार होते त्यावेळेस दिघे साहेबांचं म्हणणं होतं की आमचे आमदार जास्त आहेत, आमचे नगरसेवक जास्त आहेत, त्यामुळे ठाणे लोकसभा तेव्हा सेनेकडे वर्ग केली होती. तेच गणित आता तुम्ही मोजा, तीच तंत्र वापरल्यानंतर 4 आमदार म्हणजे गीताजन पकडून 4 आमदार आमचे आहेत, शेकडो नगरसेवक आमचे आहेत. त्यामुळं ही वर्गवारी पाहता टेक्निकली सुद्धा युतीमध्ये जिथं बैठका झाल्या तिथं कुठंतरी कोणाचा हट्ट पुरवण्यासाठी हा आमचा बळी गेलेला आहे. ही भारतीय जनता पार्टी ही केडर बेस पार्टी आहे. सर्वे करते, सर्वे करते, अनुभव घेते, कार्यकर्त्यांना विश्वासात घेते, पब्लिकला विश्वासात घेते आणि मग त्यांचं हे केलं जातं. अनेक ठिकाणी उमेदवारी बदली केलेल्या आहेत, जिथे निवडून येणार नाही अशा अनेक सीट बदली केलेल्या आहेत. आमची भूमिका हीच आहे की आम्हाला संजीव नाईक यांना उमेदवारी पाहिजे. 3 में से 2 महानगर पालिका बीजेपी के हाथ में है. हिंदी में बताइए क्या कुछ नाराजगी है? आज नवी मुंबई भारतीय जनता पार्टी की तरफ से हम सब लोग यहाँ पर महामंत्री है, भारतीय जनता पार्टी के वाइस प्रेसिडेंट, जिला डिस्ट्रिक्ट वाइस प्रेसिडेंट है, हमारे BLA है, बूथ प्रमुख है, सभी लोग ने आज सुबह मीटिंग ली. आदरणीय गणेश नाइक, आज गणेश जी नाइक साहब जो हमारे नेता है, उन्होंने संदीप नाइक साहब जो हमारे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट है, उन्होंने मीटिंग कॉल की थी. उन्होंने अपनी भावना कार्यकर्ताओं के सामने प्रकट किया और पार्टी के साथ रहने का, महायुति के साथ रहने का प्रयास किया. लेकिन हमारे जो कॉरपोरेटर है, हमारे जो पार्टी के वर्कर है और नवी मुंबई के जो खास करके गणेश नाइक साहब के बलबूते पे आज तक आए हैं, उन्होंने सबने यहाँ पर ठोस भूमिका ली कि इसके आगे जब तक अपना संजीव नाइक साहब को उम्मीदवारी नहीं मिलती है तब तक काम नहीं करने. क्यों? तो संजीव नाइक साहब ने 2009 में जिस तरह से आपने लोकसभा में, संसद में उनको संसद रत्न भी मिला है. उन्होंने जो अभी सूरज पाटिल ने जो कहा है, जो दीघा का डैम है, पानी प्रश्न है, दीघा रेलवे स्टेशन का है, जैसे कि मोरबे डैम, पूरा महाराष्ट्र में आज पानी कहाँ पर नहीं, लेकिन नई मुंबई पानी के लिए सुजलाम सुफलाम है, एजुकेशन के लिए सुजलाम सुफलाम है, हेल्थ के लिए सुजलाम सुफलाम है. किसकी वजह से है? ये संजीव जी नाइक और गणेश नाइक साहब की वजह से. लेकिन ये ठाना वाले को, हमारा आरोप है, ये ठाना वाले को नई मुंबई की उन्नति सहन नहीं होती है कौन सी भी हालत में. ये गणेश नाइक परिवार दबना चाहिए. गणेश नाइक परिवार के ऊपर कौन सी आँच आनी चाहिए. जैसे कि संजीव नाइक साहब जो चाहिए इच्छुक हो गए 1.5 महीने से वो लोग मीटिंग ले रहे हैं कि संजीव नाइक को उम्मीदवारी नहीं मिलनी चाहिए, संजीव नाइक को ये नहीं होना चाहिए. ऐसे शिंदे गढ़ के जो कार्यकर्ता है, जो बड़े बड़े कार्यकर्ता वो मीटिंग ले रहे हैं. इसका मतलब क्या समझने का. और हम लोग जैसे कि कल्याण डोंबिवली में उनका कैंडिडेट श्रीकांत शिंदे उनका पुत्र है, उनको कैंडिडेट मिला है. और उधर जो कैंडिडेट खड़ा किया है, उनके सामने जो कैंडिडेट उबाटा ने, जो शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे की जो शिवसेना है, उन्होंने जो कैंडिडेट खड़ा है डमी कैंडिडेट है. वैसा ही डमी कैंडिडेट इधर नरेश मस्के करके उधर उद्धव बाला साहब ठाकरे के जो कैंडिडेट है राजेंद्र विचारे, इनके सामने खड़ा करने का प्रयास किया है. ये हम लोग जानते नहीं क्या? हम लोग को मालूम नहीं क्या? जैसे कि इन्होंने कहा कि 4 MLA हमारे भारतीय जनता पार्टी के हैं, हमारे 212 कॉर्पोरेटर हमारे भारतीय जनता पार्टी के हैं. इतनी बड़ी ताकत है वहाँ पर. खास करके गीता जैन है, नरेंद्र मेहता है, इधर गणेश जी नाइक है, इधर जी संदीप जी नाइक है, हमारी सब पार्टी के 65 कॉर्पोरेटर है. उधर ठाणा में संजय केळकर है, निरंजन डावकर है. ये सभी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता होने के बाद, नेता होने के बाद भी हमें अगर कहाँ पर नापसंदी का उम्मीदवार मिलता है तो हम चुप बैठने वाले ऐसे नहीं है. भले चाहे नरेश मस्के हो, कोई भी हो, हमारे कार्यकर्ता ने थाम लिए जब तक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.